अमावास्येच्या दिवशी असा कोणता उपाय करायचा आहे, की जो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे? शक्य झाल्यास संध्याकाळीच केलं तर त्याचे अजून चांगले फायदे मिळतील. पण जर समजा तुम्ही जॉब करत असतील किंवा अजून इतर काही कारणं असतील आणि जर तुम्हाला संध्याकाळी करणं शक्य नसेल, तर दिवसभरात केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकतात. अमावास्येचा अतिशय विशेष असा हा दिवस असतो. तर ह्या दिवशी उपासना, सेवासोबत हे जे उपाय आहेत हे जरूर करावे. त्यामुळे आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहते. अमावास्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच वेळेला घरात भांडणं होतात, वादविवाद होत असतात किंवा इतरही वेळेला जर घरामध्ये पती-पत्नींचं पटत नसेल, घरात लहान-सहान गोष्टींवरून मोठमोठी भांडणं होत असतील किंवा अजून काही कारणं असतील, सारखे संकटं येत असतील किंवा आरोग्याच्या समस्या राहत असतील, त्यासाठी त्याबरोबरच लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. त्यामुळे घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर होण्यास मदत होत असते. संकट, दुःख दूर होऊन घरात आनंदाचं, सुखाचं वातावरणाची निर्मिती होते. त्यासाठी कोणता उपाय करावा? तर कापूरसोबत आपल्याला विशेष असे जे काही आहे तो एक पदार्थ जाळायचा आहे, की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. तर कापूरसोबत अशी कोणती गोष्ट आहे की ती जाळायची आहे? तर यासाठी सविस्तर माहिती हवी असेल, तर आता जो व्हिडिओ तुम्ही पाहताय त्याच्या खाली जो त्रिकोण दिसतोय त्यावर मी त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे. त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे, की त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणूनच अमावास्येच्या दिवशी पितरांच्या आशीर्वादासाठी आणि घरातील संकट, दुःख दूर होण्यासाठी कोणते उपाय करावे, हे त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ जरूर पहा. स्वामींचा आशीर्वाद या आपल्या चॅनलला एकदा जरूर भेट द्या. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ.